ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते ते म्हणजे रवी पुजारी याला अटक झालेली आहे. कुख्यात गँगस्टर रवी पुजारी पकडला गेलेला आहे. आफ्रिकन पोलिसांनी रवी पुजारीला अटक केल्याचं कळतंय. आपल्याला माहिती आहे भारतात खास करून मुंबईत आणि आसपास त्यानं धुमाकूळ घातलेला होता. अनेक जणांकडे खंडणी मागितलेली होती. पोलिसांनी रेड कॉर्नर्स नोटीस देखील त्याला बजावली होती. कुख्यात गँगस्टर रवी पुजारी आतापर्यंत अनेकांना धमक्या देणं, हत्या करणं, खंडणी मागणं असे गुन्हे त्याच्यावरती आहेत आणि आता त्याला पकडण्यात आलेल्या आफ्रिकेच्या सेनेगल देशातनं त्याला अटक झालेली आहे. आताची मोठी बातमी. अर्थात त्याचं प्रत्यार्पण आता कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 15 वर्षांपासून रवी पुजारी हा भारताबाहेर होता. तिथनं अनेक गोष्टी इथल्या कंट्रोल करत होता. पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस देखील बजावलेली आहे. त्यामुळे त्याला भारतात आणणं फार आता कठीण जाणार नाही. मात्र रवी पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी अनेक बिल्डर्सला आतापर्यंत खंडणीसाठी सतावलेला आहे. अनेक हत्या केलेल्या आहेत. खून मारामाऱ्या यात रवी पुजारी अग्रेसर होता. रवी पुजारीच्या नावाने देखील अनेक जण धमकावत होते आणि असं असताना याच कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आता पकडण्यात आलेला आहे. आफ्रिकेच्या सेनेगल देशातनं त्याला अटक. आणि अर्थात रेड कॉर्नर नोटीस जी आहे ती त्याच्या विरोधात पोलिसांनी बजावलेली होती. याचा अर्थ त्याचं प्रत्यार्पण जे आहे ते फार कठीण जाणार नाही. 15 वर्षांपासून भारताबाहेर असला तरी सुद्धा आता बघतोय आफ्रिकेच्या सेनेगल या देशात त्याला अटक झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याला आता भारतात आणण्यात येईल. अनेक स्वरूपाचे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत. सुधाकर काश्यप मध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत. सुधाकर, मोठी बातमी आहे कारण गँगस्टर रवी पुजारी 15 वर्षांपासून भारताच्या बाहेर होता. काय ची माहिती? वैभव हा एक मोठा गँगस्टर आहे. क्राईम ब्रांचसाठी वॉन्टेड आहे. याच्यावरती अनेक गुन्हे आहेत. जवळजवळ शेकडो गुन्हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रामुख्याने जे मोठे मोठे गुन्हे आहेत ते सगळे एक्स्ट्रॉशन, मर्डर या स्वरूपाचे सगळे गुन्हे आहेत. अनेक राजकारण्यांना, वकिलांना यांनी सगळी धमकी दिली होती. अनेक वर्षापासून हा वॉन्टेड आहे. मात्र आता ह्याला अटक करण्यात आलेली आहे. मुंबई क्राईम ब्रांच त्याचप्रमाणे इंटरपोल या सगळ्या ज्या जो पाठपुरावा झाला होता याच्यावर आतापर्यंतचा आणि याला आता कसा भारतात आणण्यात येईल याबाबतची सगळी प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल. यापूर्वी छोटा राजनला भारतात आणलं गेलेलं आहे. अनेकांना भारतात आणलं गेलेलं आहे. म्हणजे अबू सलीमला देखील भारतात आणलं गेलेलं आहे आणि अशा अनेक मोठ्या गँगस्टरना भारतात आणलं गेलेलं आहे. यानंतर आता ह्या पुजारीला, रवी पुजारीला देखील भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. वैभव, नक्कीच. मात्र हेच होत असताना त्याला कधी आणणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सुधाकर, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. कुख्यात गँगस्टर रवी पुजारी हा पकडला गेलेला आहे. आफ्रिकेच्या सेनेगल या देशात त्याला अटक झालेली आहे.